श्रीराम समर्थ. भाग क्रमांक आजचा आहे 155. श्रीराम. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? हॅलो. हां. येस. ओके. धन्यवाद. श्रीराम. तर आजचा जो अध्याय आहे हाही खूप छान आहे. ह्याच्यात मी जसं म्हटलं की 11व्या स्कंदामध्ये सगळा उपदेशच आहे. जो असा विचार केला थोडासा क्लिष्ट आहे थोडासा, परंतु त्यातला खरंच काही भाग खूप सुंदर आहे, तो आपल्याला उपयोगी होऊ शकतो. अनेक वेळा अनेक लोक विचारतात, उघडपणे पण विचारतात आणि चर्चा पण होते सुद्धा, आपण ऐकतो कधी कधी. ती चर्चा अशी होते की आपण त्या देवाचं काहीतरी करतो आहोत, कितीतरी लोक काहीच करत नाही, त्यांचं काय वाईट झालं आहे, अशी चर्चा बऱ्याच वेळा ऐकू येते. का आम्ही इतके चांगले आहोत, आम्ही सगळं चांगलं करतो, आमचं असं आहे तसं आहे, पण मग आम्हालाच त्रास का होतो, त्याला किती काय होतं, काही नाही, मस्त मजेत आहेत, सगळे धमाल करत आहेत, काहीच देवाचं नाव घेत नाहीत, काहीच भक्ती करत नाहीत, देवळात जात नाहीत, काहीच करत नाही. असं काय या लोकांना खरोखर त्रास होतो का, असा प्रश्न आपल्याला कधी कधी पडतो. आणि कधी कधी आपण तो म्हणतो एकमेकामध्ये की असं काय आहे का, खरोखर करायची गरज आहे का, कारण काही दिसत नाहीत ते करताना. कितीतरी वेळा असंही टीका आपण ऐकतो की काय देवळात निघाले. अरे करू नंतर ना, म्हातारपण आल्यावर आपल्याला काय काम आहे तेव्हा करायचं ना, आत्तापासून कशाला देवदेव करता, असंही टीकासुद्धा आपण ऐकतो बऱ्याच वेळा. आणि म्हणून कधीतरी असं क्वेश्चन येऊ शकतो की बाबा खरोखर भक्तिहीन लोकांना काय होतं. आणि हीच माहिती त्यांनी या ठिकाणी दिली आहे या अध्यायामध्ये. त्यांनी म्हटलं की भक्तिहीन लोक असं त्यांना काय गती मिळते, याची थोडीशी माहिती त्यांनी दिली. की खरोखर भक्ती करणं हे अत्यावश्यक आहे, की खरोखर हे शिक्षण आपण शाळेमध्येच घ्यायला पाहिजे खरं पाहिजे. कारण नंतर हे शिक्षण घेऊन किती आपण त्याचा उपयोग करू माहीत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण जेव्हा ॲडल्ट होतो तेव्हा आपला बराचसा आयुष्याचा कालावधी पण झालेला असतो, त्यामुळे आपलं आयुष्य कमी तर झालंच आहे. हां. त्याच्यामुळे खरं पाहिलं हे सगळं थोडंसं काही शिक्षण आहे, धार्मिक शिक्षण खरोखर शाळेमध्ये द्यायला पाहिजे. ही गोष्ट अगदी 1000% बरोबर आहे. थोडासा तरी त्याच्यामध्ये काहीतरी भाग यायला पाहिजे. कारण बघा ना, तरी म्हणलंच आहे ना की ज्या लोकांना हे जितकं लवकर समजेल तितकं त्याचा उपयोग होतो. आणि बरेचसे लोक जे ह्याच्याकडे ढुंकून बघत नाहीत, देवभक्ती किंवा काय श्लोक शिकणं काही करत नाहीत, त्यांना असं वाटत असतं की ते म्हणतात सुद्धा की आम्हाला काय देवदेव करायची गरज नाही आहे. कारण काय की आम्ही काय पाप करत नाही तर आम्ही कशाला देवाचं एवढं करू. हो, असं स्पष्ट सांगतात. असं कितीतरी लोक म्हणतात. बऱ्याच वेळा असं असतं की स्त्रिया ज्या असतात त्या थोडी त्यांची भक्ती जास्त असते ॲव्हरेज. आणि मग त्यांना कधी कधी त्यांच्या घरातले पुरुष कधी कधी असं म्हणतात, तुला काय ते करावंच लागेल, मी काय कुठलं पाप करत नाही, मला काय करायची गरज नाही एवढी. हां, देवाला मानतो मी, ते काय नास्तिक नसतात, देवाला मी मानतो, पण तुझ्यावर काय एवढं काय जेव्हा बघेल ते देव माय जप वाव हे सगळं मला करायची गरज नाही आहे. तुला गरज असेल, कारण मी काय वाईट करत नाही तर मी कशाला करू, आणि माझा देव कशाला वाईट करेल, मी कोणाचा वाईट केला नाही, असं ते म्हणत असतात. आणि मग कधी कधी असं कोणाला वाटतं सुद्धा ना की असं का असेल, मग तसं नाही आहे. भले तुम्ही कोणाचं वाईट करत नसाल, ठीक आहे, तुम्ही चांगले असाल, हेही ठीक आहे, परंतु तरीसुद्धा जर तुम्ही भक्ती नाही केली तर तुम्हाला नक्की लगेच नाच आहे, पण पुढल्या जन्मामध्ये तुम्हाला गती कशी मिळेल माहीत नाही. कारण या जन्मात गती मिळाली ती चांगलं काहीतरी केलं आहे म्हणून चांगली गती मिळाली, चांगला मनुष्यजन्म मिळाला आहे. पण ते पुण्य जर संपलं तर पुढला जन्म कुठला आणि कसा मिळेल आणि किती तुम्हाला त्रास सहन करावा लागेल, यू कांट से. जसं मला हे माहीत असतं की माझ्याकडे पैसे किती आहेत समजा उदाहरणार्थ, तर आपण काय करतो, महिन्याला मला XYZ अमाऊंट मिळते आहे, ते मी बाबा महिनाभर कशी पुरवायचा याचा विचार करतोच ना. किती सोर्सेस आहेत आणि किती माझे एक्सपेंडिचर आहे याचं कॅल्क्युलेशन माझ्याकडे असतं, आणि जपून वापरतो. अरे पगार व्हायला अजून 8 दिवस आहेत, थोडे जपून वापरूया, हे आपण एकेकाळी ते केलेच आहे किंवा करत असतो नेहमी. तसं हे पुण्य दिसत नाही अनफॉर्च्युनेटली की माझ्याकडे किती शिल्लक आहे या जन्मातलं,
आणि याच्यानंतर आता सगळं संपलेलं आहे आणि फक्त पापच आता भोगायची असं जर काय असेल तर मग त्या पापांची सजा काय आहे हे जर दिसलं असतं तर कदाचित मनुष्याने या जन्मातच पुण्य केलं असतं. पण ते दिसत नाही आणि म्हणून ते करणाऱ्या लोकांना सुद्धा म्हणतात, काय तुम्ही देव 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 करता, काय गरज आहे? आम्ही बघा आम्हाला असं करावं लागत नाही कारण आम्ही काही पापच नाही करत आणि आम्ही अध्यात्मामध्ये आणि अध्यात्मात नसतात सुद्धा ते. तोही भाग बरोबर आहे. ते कोणाच्या आध्यामध्ये जात नाहीत, परंतु भागवतामध्ये स्पष्ट म्हटलं की हे काय पुरेसं नाही. हे जरी असलं तर हे तर पाहिजेच आहे. तुम्ही जर आध्यामध्यात नाही आहेत ठीक आहे, आध्यामध्यात जाऊन जर कोणाला पाडलं पाय घालून तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. पण हे न करणं हे काय फक्त पुरेसं नाही, त्याच्या पलीकडे जाऊन भक्ती पण केली, पुण्य कुठून येणार तुम्हाला? तुम्ही तुमचं कर्तव्य करणं म्हणजे काय पुण्य नाही, ते तुम्हाला करायचंच आहे. इट इज पार्ट ऑफ युअर ड्युटी. जे काही आपण आहोत लौकिकामध्ये, जी काय आपली पोझिशन आहे त्या ठिकाणी जे काही माझं कर्तव्य आहे ते मला पार करायचंच आहे. ते माझं निहित कर्म आहे, जे तुम्हाला करायलाच पाहिजे. ते सुद्धा जर नाही केलं तरी पाप लागतं, इतका प्रश्न आहे पापाचा. तर त्यामुळे निहित काम तर मला करायचंच आहे, परंतु त्याच्या जोडीला पुण्य मिळेल असं काहीतरी करायला पाहिजे. त्याच्या तरच ते कामी येणार. नाही तर पुढल्या जन्मात काय आहे ते दिसत नाही आहे, पण नक्कीच खडतर जन्म होऊ शकतो आणि अनेक गोष्टी भोगायला लागू शकतात. म्हणून त्यांनी म्हटलं की भक्तिहीन जे लोक आहेत त्यांना वाटतं तसं नसतं. प्रत्येकाला जे आहे ते त्याचं बाकीची फळं किती मिळतात त्याची तुम्हाला कल्पना नाही, म्हणून भक्ती जरूर करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं काम केलं तरी थोडा वेळ तरी ईश्वराला भजा. कुठल्याही मार्गाने भजा जो तुम्हाला आवडतो तो. आणि आवडतो तो म्हणून पण फायदा नाही किंवा कोणाचं बघून पण फायदा नाही, कारण जसा समोरची व्यक्ती भक्ती करतो तसा आपण करू शकू की नाही माहीत नाही. कारण काय की तशी आपल्याला करता आली पाहिजे ना. कारण भक्ती ही काय कॉपी पेस्ट करण्याची गोष्ट नाही. मी जसं म्हटलं की तिथे सुद्धा तुमची अवस्था आहे की भक्ती कुठल्या प्रकारे, तुम्ही नवविधी भक्ती जरी असल्या तरी पण त्यातल्या काही काही ज्या गोष्टी आहेत नवविधी भक्तीतल्या, त्या प्रकारची भक्ती करण्यासाठी तुमची तेवढी पात्रता तुमच्यात आली पाहिजे. त्याशिवाय त्या प्रकारची भक्ती तुम्ही करू शकत नाही. नॉट इझी. म्हणायला इझी आहे. उद्या दास्यभक्ती आपण करायचं म्हणलं, दास्यभक्ती सोपी पण आहे आणि कठीण पण आहे ना. मग ती करण्यासाठी तुमची तेवढी पात्रता आली पाहिजे, तुमच्यामध्ये तेवढी पात्रता निर्माण झाली पाहिजे आणि ती निर्माण होण्यासाठी भक्तीच करावी लागते. म्हणून तर म्हटलं की कुठल्या मार्गाने कोण करते त्याची कॉपी तुम्ही करून काय होऊ शकत नाही, कॉपी होऊच शकत नाही. तेवढी माझी आध्यात्मिक पातळी वाढली पाहिजे तेव्हाच मी ती भक्ती करू शकेन, हे नक्की आहे. आणि म्हणून त्यांनी असंही म्हणलं की भगवंत हे जे ऋषी आहेत ते म्हणतात की जेव्हा परमेश्वराने सगळ्या गोष्टीची निर्माण केली, अनेक गोष्टी निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये ही जे काय वर्णपद्धती आहे त्या वर्णपद्धतीला सुद्धा काही अंशी महत्त्व आहे. जसं त्याने वर्णन केलं आहे पुरुष सूक्तामध्ये आहे माझ्या मते. आणि याच्यात पण म्हणलं त्यांनी की भगवंताच्या मुखापासून सत्वप्रधान लोक म्हणजे ब्राह्मण निर्माण झालेत. त्यांच्या भुजांपासून सत्व आणि रज या दोन्हीचा मिक्सचर जास्त असलेले म्हणजे क्षत्रिय निर्माण झालेत. आणि मांड्यांपासून रज आणि तम असे प्रामुख्याने गुण असलेले असे वैश्य निर्माण झालेत. आणि चतुर्थ जे वर्ण आहे वर्णाश्रम, ज्यामध्ये तम गुण हा मुख्य असेल. बाकी गुण पण असतात, नाही असं नाही, पण ते अत्यल्प असू शकतात. तर अशा प्रकारे हे जे काय आहे तर त्या ठिकाणी ज्या प्रकारे आपण केलं असेल त्या प्रकारे ही गोष्ट होत असते. आणि वर्णाश्रमाप्रमाणे आपण काम करावं असं म्हणलेलं आहे. अर्थात कलियुगामध्ये हे शक्य नाही. कलियुगामध्ये कोण काय करेल तो सांगू शकत नाही भाग. परंतु असं त्याने वर्णन केलेलं आहे की अशा प्रकारे हे सगळे गोष्टी निर्माण होतात. इतकंच नव्हे तर त्याने हेही सांगितलं की भगवंताच्या मांडीपासून गृहस्थाश्रम तयार होतो. भगवंताच्या हृदयापासून ब्रह्मचार्य आश्रम निर्माण होतो. वक्षस्थळापासून वानप्रस्थ तयार होतो आणि मस्तकापासून संन्यास आश्रम तयार होतो की संन्यास तयार होतो. म्हणजे हे 4 आश्रमसुद्धा भगवंताच्या वेगवेगळ्या अवयापासून सुरुवात होतात. सर्वोच्च म्हणजे अर्थात मस्तक आहे.
संन्यास तो सगळ्यात कठीण आहे. बाकीचे जर आपण तुलना केली तर थोडेसे बरे आहेत, थोडंसं जमू शकेल काही गोष्टी. ब्रह्मचारी आहे किंवा वानप्रस्थ आहे आणि गृहस्थाश्रम तर आपला आहेच आहे सगळ्यांचा, तो काही प्रश्नच नाही आहे. परंतु ते सुद्धा भगवंताच्या वेगवेगळ्या अवयवांपासून आलेत असं त्यांनी वर्णन केलं भागवतामध्ये. आणि या सगळ्या गोष्टी अर्थात हे ज्ञान जे आहे ते काय सगळ्यांना असू शकत नाही. जे लोक या मार्गात असतात त्यांना हे ज्ञान असतं आणि त्या सगळ्याचा ते वापर पण करतात. त्यांनी असं म्हणलं की काही जे लोक असतात ते त्यांनी असं म्हणलं की वर्णाच्या पलीकडे जाऊन काही लोक चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. जसं जरी प्रामुख्याने 3 वर्ण आपण पकडले की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, तर बऱ्याच वेळा असंही घडू शकतं की या तिन्ही वर्णातले लोक जे आहेत ते चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, कधी कधी वेदांचा पण अभ्यास करतात आणि बऱ्याच गोष्टी ते शिकतात आणि करतात. त्याच्यामुळे ते भगवंताच्या बऱ्यापैकी समीप पण जाऊ शकतात. जरी वर्ण कुठलाही असला तरी सुद्धा जाऊ शकतो. हेही बंधन नाही आहे की तुम्ही कुठल्या वर्णात आला तर काय कराल. तुम्ही भक्ती मार्गातून कितीही जवळ जाऊ शकता. त्याच्यासाठी कुठला वर्ण आहे याला महत्त्व तसं नाही आहे, नाही असं नाही. फक्त एकच धोका असतो कधी कधी की बऱ्याच वेळा आपण जेव्हा भक्ती करतो ज्ञानाची जोड नसल्यामुळे आपण भक्तीने निर्माण झालेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सिद्धी हा प्रकार आहे ती सुद्धा कधी कधी नकळतपणे प्राप्त होते किंवा सिद्धीसारखी शक्ती निर्माण होते कधी कधी आणि मग त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला व्हायला लागतात खूप चांगल्या. त्याच्यामुळे आपण अजून जास्त भक्ती करायला लागतो. पण नकळतपणे आपण जे आहे तो एक प्रकारे त्या कर्मफळामध्ये अडकतो आपण. हे नकळत घडतं. असंही भागवतामध्ये वर्णन केलं आणि ते खरंच किती योग्य आहे, यथायोग्य. खरोखर तुम्ही बघितली असतील सुद्धा, म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल असं कधी तर तुम्हाला लक्षात येईल की असं घडतं, असं खरोखर घडतं. मी तर जवळून बघितलं की हे कसं घडतं की भक्ती असते खूप चांगली आणि भक्ती खूप चांगली करत असतात, जोडीला ज्ञान पण असतं. हेही मी अतिशय जवळून बघितलं की भक्ती पण आहे, ज्ञान पण आहे आणि खूप चांगली भक्ती करतायत आणि त्यात खूप चांगल्या भक्तीचा परिणाम. जसं मी म्हटलं की भक्ती म्हणजे तुम्ही पुण्य करता आहात. पुण्य करताना मनामध्ये तुमच्या इच्छा काय होते याला फार महत्त्व आहे. जर मी पुण्य संपादन करतो, माझ्याकडे ज्ञान आणि भक्ती दोन्ही आहे भागवतात म्हणल्याप्रमाणे, अन्वय आणि व्यतिरिक्त पद्धतीने मी करतोय, त्याचा मला खूप फायदा होऊ शकतो. जर माझ्या मनात एखादी इच्छा निर्माण झाली तर ते सहजगत्या पूर्ण होऊ शकते. काही फार मोठी गोष्ट नाही आहे. पुण्य असेल तर तुम्ही सहज मिळू शकता. पण जर मला असं लक्षात आलं की मी देवाचं असं असं करतोय म्हणून मला बऱ्याच गोष्टी होत आहेत, आपण म्हणतो सुद्धा मी भक्ती करतो ना म्हणून देव मला मदत करतो. देव मदत करतो हा भाग वेगळा आहे. पण मी सतत जर मनात इच्छा ठेवली, म्हणजे एक प्रकार जर मागत राहिलो, तर माझी भक्ती तिथे युटिलाइज होते. आणि नंतर काय होतं की नंतर करत 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 मनुष्याला त्याची सवयच लागते की एकीकडे भक्ती करायची, भक्ती व्यवस्थित चालू आहे, छान व्यवस्थित प्रकारे, पण जोडीला अनेक गोष्टी मागतोय तो कळत नकळत आणि त्या मिळत आहेत. असं चित्र निर्माण होतं. हे मी जवळून बघितलं आहे, अतिशय जवळून बघितलं की कशा प्रकारे ज्ञान मिळवलं गेलं, कशा प्रकारे भक्ती होती, कशा प्रकारे भक्ती होत गेली आणि भक्तीचं जर रूपांतर, भक्ती कायम राहिली तरी पण नंतर त्याचं जे डायरेक्शन आहे ती फक्त फळाकडे झाली. हे जे वर्णन केले ते अक्षरशः शब्दशः मी डोळ्याने बघितलं आहे, प्रत्यक्ष बघतो आहे अजूनही की काय होतं. हे अतिशय जवळून बघितलं मी. आणि कधी कधी असं होतं की त्याचा अधःपातसुद्धा होतो, हे पण मी जवळून बघितलं. खरोखर हे भागवतात सांगितलं ना, तुम्ही पण बघितलं असेल, मी नाही म्हणत नाही, मला माहीत नाही, परंतु मी हे अतिशय जवळून बघितलं की इतकं चांगलं ज्ञान, इतकी चांगली भक्ती आहे, पण कर्मफळ जे आहे त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होते. कारण भगवंत तुम्हाला काही गोष्टी देतो सुद्धा कधी कधी, नाही असं नाही, ते आपल्याला लक्षात येतं की आपल्याला भगवंत देतो आहे. पण मग तेव्हा आपण म्हटलं पाहिजे की भगवंत मला एवढ्या गोष्टी आहेत त्यात मी खुश आहे, मला ह्याच्या पुढे अजून काय संसारिक गोष्टी नको आहेत, असं तुम्ही त्याला स्टॉप करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली असं कधी कधी घडत नाही आणि आपण म्हणतो की चला काय वाईट आहे, माझी भक्ती आहे, मी कोणाकडे पैसे मागितले तर नाहीत ना,
मग काय प्रश्न आला. आणि म्हणून आपण म्हणतो की हरकत नाही, आता काय माझं घर झालं, आता गाडी मिळवतात मला. गाडी आली, ऑल्टो गाडीला काय कोणी घेतं. मी दुसरी गाडी घेईन ना, मोठी एखादी इलेक्ट्रिक व्हेकल घेईन, अशी इच्छा निर्माण होते आणि ती पण मिळते. अर्थात लौकिकामध्ये काही कारणं येतील तुमच्याकडे की माझ्याकडे पैसे आले, काय आलं, ते भाग वेगळे, परंतु ते येण्यामागे सुद्धा बरेच वेळा पुण्य असू शकतं. पण हे त्या लोकांच्या लक्षात येत नाही आणि हळूहळू हळूहळू तो मनुष्य या कर्मफळामध्ये आसक्त होतो आणि फक्त त्याचं एम हेच राहतं की मला नवीन नवीन फळ कसं मिळेल. अशा प्रकारे घडतं असं मी बघितलं जाऊन. इतकंच नाही तर त्याच्यामध्ये कधी कधी असा पण अधःपात होतो की तो भक्तिमार्गात सुद्धा भ्रष्ट होतो कधी कधी. की भक्ती करताना सुद्धा कधी कधी ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्या पण माझ्या हातून घडतात. कारण का तर मी त्याच्यामध्ये कर्मफळाच्या मागे असल्यामुळे माझं कधी कधी असं होऊ शकतं की ज्या गोष्टी सांगितल्या त्या पथ्य पाळायसाठी त्या न पाळता मी भक्ती करत राहतो. अर्थात त्याचं पण फळ त्याला मिळतंच. की भक्ती करताना जर मी काही चुकीच्या गोष्टी केल्या मला माहीत असतानासुद्धा, तर त्याचं फळ नक्कीच आहेच आहे. तेही आहे की ज्या गोष्टी त्याज्य आहेत त्या नाही केल्या पाहिजेत तुम्ही. स्पष्ट सांगितलं की भागवतामध्ये खूप गोष्टीची स्पष्टता आहे. खूप गोष्टी त्याने स्पष्टपणे सांगितल्या आहेत. बघा, कळत नकळत भक्ती करताना चूक झाली तर एक क्षम्य आहे. ते म्हणू पण शकतं की माझ्याकडून काही गोष्टी चूक झाल्या असेल, मला भगवंता येत नाही. आपण तो नेहमी म्हणतो की बाबा आपल्याकडून जी काही सेवा होती ते आपल्याला काही ज्ञान नाही आहे, परंतु जे काय थोडंफार आपल्या कृपेने येते ते आपण बघतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. पण चूक झाली तर क्षमा करा, मागितली पाहिजे. कारण आपण कोण मोठे लागून गेले आहोत भक्ती करणारे. पण कधी कधी असं होतं की ज्ञान असून सुद्धा अशा गोष्टी घडतात की त्याला त्याचा एक प्रकारचा मद निर्माण होतो. इथे स्पष्ट म्हणले त्यांनी की त्या ठिकाणी त्या माणसाला एक प्रकारचा अभिमान निर्माण होतो भक्तीचा. आणि भक्तीचा अभिमान निर्माण झाल्यावरती तो फक्त फळाच्या मागे जातो आणि मग अजिबात विचार करत नाही की मी कुठल्या प्रकारे भक्ती करतो. हे अगदी जवळून बघितलं. आणि त्या माणसाला आपण सांगू शकत नाही. आपल्याला दिसतं ना, सगळ्यांना दिसतं कधी कधी, पण त्या व्यक्तीला दिसत नाही. म्हणजे त्याच्याबरोबर असणारे जे इतर लोक असतात त्यांना कधी कधी दिसतं की भक्ती चालू आहे, पण त्याच्यामध्ये काही भ्रष्ट मार्गाने भक्ती होते. काही गोष्टी ज्या न व्हायला पाहिजे त्या अनफॉर्च्युनेटली होत आहेत. आणि ती व्यक्ती ज्ञानी आहे, त्याने इतरांना ज्ञान दिलं आहे, पण ती व्यक्ती कधी कधी चुकीचं करत असते, तिला समजत नाही. कारण धुंदी येते एक प्रकारची. असं स्पष्ट भागवतामध्ये म्हणलं ना, असं घडतं, ही फॅक्ट आहे. म्हणून अतिशय सांभाळायला पाहिजे. त्यांनी तेच म्हटलं की या बाबतीत तुम्ही सावध राहा की काय सांगितलं आहे आणि मी काय करतो ह्याचं अधूनमधून तुम्ही अवलोकन स्वतःचं करा की मी काय करायला पाहिजे. जसं त्यांनी म्हणलं आहे की काही लोकांना अशा प्रकारे एक प्रकारचा अभिमान निर्माण होतो, गर्व निर्माण होतो आणि मग ते लोक इतर लोकांची खिल्ली उडवतात बऱ्याच वेळा. हे पण तुम्ही नका करू. की इतर जे लोक तुमच्याबरोबर असतील, आसपास असतील भक्ती करताना, त्यांची काही लोक खिल्ली उडवतात. ती पण उडवायला नाही पाहिजे. ठीक आहे, त्याला येत नसेल तुम्ही त्याला सांगा, पण त्याला जेवढा माहिती आहे तो करण्याचा प्रयत्न करतोच आहे ना. प्रत्येक मनुष्य काय ज्ञानी नसतो, पण त्याची भक्ती खरी असू शकते ना. मग तुम्ही त्याची खिल्ली उडवली नाही पाहिजे, त्याची निंदा केली नाही पाहिजे. निंदा केली तरी तुम्हाला पाप लागतं. हे पण त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे. असंही परनिंदा आपल्याला त्यांनी वर्ज्य केलेलीच आहे. त्यातून भक्तांची निंदा केली तर जास्त त्याच्यामध्ये पाप आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण काय केलं नाही पाहिजे, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्या गोष्टी वर्ज्य आहेत. त्यांनी असं पण सांगितलं की कधी कधी लोक अनेक वेळा पशूंची हत्या करतात, बळी देतात. कधी कधी पशूंचा सुद्धा बळी खूप ठिकाणी देतात. खूप ठिकाणी असं चालतं. आता पशूंचा बळी त्यांचं म्हणणं असं, भागवतात त्यांनी असं म्हणलं की पशूंचा बळी देऊ नका. असं भागवतात त्यांनी स्पष्ट म्हटलं की पशूंची हत्या का करता. कितीतरी ठिकाणी पद्धत आहे, अमका पशु आम्ही बळी दिला, अमका पशु कापला. भागवतात तर असं स्पष्ट लिहिलं आहे की हिंसेचा दोष न लक्षात घेता बिचाऱ्या पशूंची हत्या केली जाते. तेव्हा हिंसेचा दोष आहे. तुम्ही गरज नसताना एखादा पशु आणता आणि त्याचा बळी देता की मी शांती करण्यासाठी बळी दिला.
का देता? देऊ नका. भागवतच सांगितलं आहे. आता कोण काय सांगतं तो भाग प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, परंतु आपण खरोखर अशा गोष्टी करू नये असं भागवत इज द ऑथॉरिटी. भागवताच्या पलीकडे कुठला ग्रंथच नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे सर्वोच्च जे करेक्ट ज्ञान आहे ते भागवतातलं आहे. त्यामुळे भागवत किंवा ह्या अशा गोष्टीत जे लिहिलं आहे त्याच्यात तुम्हाला पुढे जायची गरजच नाही आहे. तेव्हा अजिबात कुठेही बळी द्यायची गरज नाही. हत्या करूच नये कुठल्याही पशुची, की नाही इथे बळी द्यायची पद्धत काय आली आहे. अरे लोक वेडे असतात. तुम्हाला खरं सांगतो की लोकांनी एक जसं मेंढरा असतो की एक मेंढरा उडी मारली की मागून सगळे मारतात, तसे लोक मुळात हे बघत नाहीत की हे जे काय होतं आहे, जर भागवतात सांगितलं बळी देऊ नका, मग बळी का देतात याची कारण मीमांसा न करता न बघता इतक्या लोकांनी दिला आम्ही पण दिला असं करून बळी देतात. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हिंसेचा दोष आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की वास्तविक पाहता चालत नाहीत, पण लोक म्हणतात चालतं, आमची परंपरा आहे. काय परंपरा आहे ती भगवान जाणे. आपण काय सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही डिटेलमध्ये, पण हिंसा करू नये हे नक्कीच आहे. अरे त्यांनी ते इथपर्यंत म्हणलं की कोणाचं मन पण दुखवू नका, ती पण हिंसा मानली आहे. म्हणजे खरोखर जर तुम्हाला खूप प्रगती करायची असेल तर मन कोणाचे कधी ना दुखवावे असं आपण सुबोधमध्ये म्हणतो. मन कोणाचे कधी ना दुखवावे, की दुखवणंसुद्धा कारण नसताना ही सुद्धा हिंसा आहे एक प्रकारची. इथपर्यंत सांगितलं आणि आम्ही पशूंची हत्या करतो. म्हणून ते म्हणतात की पशुहत्या अजिबात करू नका. भक्ती करायला हत्या करायची गरज नाही, अजिबात करू नका असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अजूनही काही त्यांनी गोष्टीची पथ्य सांगितले की एक गोष्ट मागे मी उल्लेख केला होता, आता तो आलाय म्हणून करतो. की बघा की त्याने असं म्हटलं की जरी आपण संसारी असलात, गृहस्थाश्रमी असलात, तरीसुद्धा स्वपत्नीबरोबर सुद्धा मैथून करताना तिची संमती घेतल्याशिवाय करू शकत नाही असं स्पष्ट लिहिलं. म्हणजे खरं पाहिलं तर आपण प्रत्येकच बाबतीत एकमेकाची कन्सेंट घ्यायला पाहिजे. तो तर भाग सोडून द्या. हां, तो तर भाग सोडून द्या, परंतु अदरवाईज पण आपण एकमेकाच्या सगळ्या गोष्टी संमतीने कराव्यात, एकमेकावर लादून करू नये. हाही नीतिमत्तेचा एक भागच आहे. कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं की हा भागसुद्धा तुम्हाला लिमिटेडच फक्त तुम्ही उपभोग घेतला पाहिजे. कारण संतती फक्त निर्माण होणं हा महत्त्वाचा भाग आहे. जर मी संतती माझी इच्छित संख्या गाठली असेल तर नंतर मला हा विषयभोग घ्यायची गरज नाही. स्पष्ट लिहिलं आहे की फक्त संतती निर्मितीसाठी आहे, ह्याच्या पलीकडे तुम्ही हे करू नका असं स्पष्ट लिहिलं आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. कारण त्यातून तुम्हाला संयम निर्माण झाला पाहिजे. हाच तर महत्त्वाचा आहे की संयम हा गाभा आहे संपूर्ण अध्यात्माचा. तर अशा प्रकारे आपण संयम जो आहे तो पाळला पाहिजे. जितक्या तुम्हाला संयम पाळता येईल तितकी तुमची आध्यात्मिक प्रगती नक्की जास्त होणार आहे. आणि जी लोक ह्याची काही माहिती न घेता वाटेल तसे वागतात त्यांना अर्थात त्याचं फळ मिळतं. त्याने म्हणलंच आहे की पशुहत्या करू नका सांगितलं आहे, तरी समजा केली तर त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला पुढच्या काही योनीमध्ये जे काही मिळतं त्याच्यामध्ये ज्या पशुला कधी कधी तुम्ही मारलेले असतं तो पशु कधी कधी तुम्हाला खातो. अशा प्रकारचं फळ पण तुम्हाला मिळू शकतो. जसं नरक यातनेचा एक भाग आहे भागवतामध्ये की नरक कुठल्या प्रकारचे आहेत, यातना कुठल्या प्रकारचे मिळतात, शिक्षा कुठल्या प्रकारच्या आहेत, काय प्रकार. त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हणलंच आहे की पशुहत्या जर तुम्हाला कारण नसताना जर केलीत, समजून उमजून बळी दिलात कारण नसताना, तर कधी कधी तोच पशु तुम्हाला खाऊ पण शकतो. अशा प्रकारची पण यातना तुम्हाला होऊ शकते, मिळू शकते हे फळ, असंही भागवतात दिलं. म्हणून हत्या करूच नये, कोणाचीच हत्या शक्य तर करू नये. आणि बळी द्यायला जो कोण सांगत असेल त्याला सांगा की आम्हाला नाही द्यायचं, त्याच्याऐवजी काय करता येईल तर कर, बळी देणार नाही आम्ही. कारण आपल्याला कधी कधी ज्ञान नसल्यामुळे आपण बात करू शकत नाही. सांगायचं बळी द्यायचा नाही, त्याच्याऐवजी काय करायचं बोल, कॉम्पन्सेशन काहीतरी असेल ना. प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पन्सेशन होतं हे लक्षात ठेवा. आपल्याकडे श्रीफळ फोडायची जी पद्धत आहे त्याचं कारण असते याच्याऐवजी आहे हो की तुम्ही करेक्ट न करता शिरफळ आहे. श्रीफळ श्री म्हणजे येस शिरफळ आहे.
करेक्ट. आणि त्याचा बळी Perfect. मस्तकाचा बळी देतात. म्हणजेच म्हणजे हत्या करू प्राण्यांना नका, नाही मारायचं, मारायचं नाही. ते प्रतिकात्मक बळी आहे नारळ येस. म्हणजे. म्हणून तर आपण बऱ्याच ठिकाणी नाही, सगळ्याच ठिकाणी आपण एक नारळ फोडून सुरुवात करतो. बरोबर आहे. पण ते करायला हरकत नाही, पण बळी कोणाचं देऊ नका, हा महत्त्वाचा भाग आहे. तर असं त्यांनी सांगितलं आहे सगळ्या ठिकाणी की या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळा, आणि त्या तुम्ही जेवढ्या पाळाल तेवढी तुमची प्रगती चांगल्या प्रकारे होईल. अन्यथा तुमची गती काय होईल हे सांगू शकत नाही. किती कुठल्या ठिकाणी तुम्ही पोचाल पुढल्या जन्मामध्ये काहीही सांगू शकत नाही. म्हणून सांभाळून राहा. असा संवाद ह्या ऋषींमध्ये चालू आहे ते पुढे. आपले सापशिडी आहे जीवन म्हणजे. हो. त्याच्यानंतर अजून थोडासा संवाद झाला. त्या संवादामध्ये त्यांनी हे विचारलं की भगवंत जो आहे तो कुठल्या युगामध्ये कुठला रंग त्याचा असतो, असा एक प्रश्न आलेला. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की सत्ययुगामध्ये किंवा सतयुगामध्ये भगवंताचा रंग शुभ्र असतो. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये भगवंताचा रंग लाल असतो, रक्तवर्णीय त्याचं थोडंसं शरीर असतं. अर्थात बाकी शरीर त्याचं असंच असतं, 4 हात आहेत, मेखला धारण केली, हे सगळं त्याचं बाकीचं सगळं बरोबर आहे. द्वापार युग जे आहे पुढचे, त्या ठिकाणी भगवंत अर्थात सावळा रंग होता. सावळा रंग त्यांनी वर्णन केलेलं आहे. अर्थात बाकी रूप सारखंच आहे. पितांबर त्यांचा आवडता आहे, तो तिथे ते धारण करतात. म्हणजे या ठिकाणी थोडंसं विष्णूंचंच रूप आहे द्वापार युगामध्ये सुद्धा. त्याच्यानंतर शेवटचं युग आपलं कलियुग. अर्थात या ठिकाणी भगवंत जो आहे तो अजून प्रगट झालेला नाही आहे, अवतार त्यांनी धारण नाही केला अजून, परंतु त्यांचा जो वर्ण असेल तो कृष्ण वर्ण असेल असं त्यांनी म्हणलं की कलियुगामध्ये भगवंताचा वर्ण हा कृष्ण असतो. तर कृष्णवर्णीय भगवंत आहे असं गृहीत धरलेलं आहे, किंवा तो अवतार जेव्हा धारण केलेला त्यावेळेस त्याचा कृष्णवर्ण असेल, हाही त्याचा दुसरा अर्थ आहे. कलियुग ते सुरुवात झालेली आहे, प्रश्नच नाही आहे. त्याने आणखीन एक गोष्ट सांगितली की ती म्हणजे अर्थात कलियुग आहे आपलं, आणि कलियुगामध्ये तुम्ही एकच गोष्ट करा, म्हणजे नामसंकीर्तन करा. नामसंकीर्तन हा श्रेष्ठ आणि सोपा मार्ग आहे, आणि हा या युगामध्ये चालू शकतो. हे चालणारं चलन जे आहे ते या युगातलं नामसंकीर्तन आहे. जसं $US सगळीकडे चालतो. कुठेही तुम्ही गेला, कुठल्याही देशात सांगितलं माझ्याकडे $US आहे, तर पटकन एक्सचेंज करून मिळतो. बरोबर आहे. बाकी करन्सीला कन्वर्ट करून घ्यावं लागतं डॉलर्समध्ये किंवा त्या देशाच्या करन्सीमध्ये. फक्त $US पटकन. तसं नामसंकीर्तन हे एक असं आपल्याकडे एक आहे हत्यार की जे सगळ्या ठिकाणी चालतं, आणि कलियुगामध्ये अर्थात जास्त चालतं असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेलाच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून सुद्धा बरेच लोक जे आहेत ते कलियुगामध्ये जन्म घ्यावी अशी इच्छा ठेवतात, आणि म्हणून जे लोक कलियुगामध्ये जन्माला आलेत ते खूप नशीबवान आहेत असंही अनेक लोक म्हणतात. ती म्हणाल अनेक लोक म्हणजे कोण म्हणतात, मग अनेक लोक म्हणजे कोण असं तुम्ही म्हणाल, तर आपण सर्वांनी तर म्हणायलाच पाहिजे की मी नशीबवान आहे, मी कलियुगात आलो आहे. कारण का की मला मुक्ती लवकर मिळेल. का तर नामसंकीर्तन हा सोपा मार्ग आहे, जिथून मी आपोआप पुढे जातो. जिथे पोचायचं तिथे बरोबर पोचणार मी. फक्त हे करत राहिलो तरी बस आहे, काही करायची गरज नाही, कारण हा भाग माझ्याकडे आहे आणि यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. म्हणून त्यांनी म्हटलं की हे तुम्ही करत राहा, हे ज्ञान घ्या आणि ते करा, बाकी काही करायची गरज नाही, असं स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्यानंतर त्याने असंही म्हणलं आहे की काही लोक, जसं मी मगाशी उल्लेख केला की काही लोक अशी इच्छा ठेवतात की खरोखर कलियुगामध्ये मला जन्म मिळाला तर किती चांगलं होईल. आता काही लोक म्हणजे कोण, तर काही लोक जे इतर लोकी अजूनही आहेत, काही इतर अनेक प्रकारचे लोक आहेत तुम्हाला माहिती आहे की ज्यांना अजून मुक्ती मिळालेली नाही आहे. तर ती जी लोक आहेत ती अशी इच्छा ठेवून आहेत की आम्हाला कलियुगामध्ये जन्म मिळाला तर आम्ही लवकर मुक्त होऊ. अजून आम्ही मुक्त झालेलो नाही आहेत, आणि म्हणून त्यातली काही लोक जी आहेत ती कलियुगामध्ये जन्माला येतात परत, आणि ती संत असतात. संत रूपी म्हणजे परमेश्वरच त्यांची योजना करतो, आणि ती अशी जी लोकं आहेत ती बरीच लोकं या ठिकाणी जन्म घेतात, आणि ती जन्म घेतल्यामुळे आपल्याला आपलं कलियुग खूप सुसह्य बनतं.
असाही उल्लेख त्यांनी केला आहे. म्हणून तर काही काही ठिकाणी संत म्हणतात सुद्धा की आम्ही इथे राहतच नाही, आम्ही तिथून इकडे आलो आहे. कारण का आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संतांनी म्हणलं आहे की आम्ही इथले रहिवाशीच नाही आहोत. अशा अनेक संतांनी म्हणलं आहे की आम्ही इथले रहिवाशी नाहीच आहोत, इथे आलो आहोत फक्त तुमचा उद्धार करण्यासाठी. त्यामुळे उद्धार केलं की आम्ही चाललो आमच्या गावा. हे संतांना फक्त लागू आहे, बाकी लोकांना नाही. सगळे संत हे अशा प्रकारेच अवतार घेऊन आलेले आहेत आणि आपला उद्धार केला की ते त्यांची चालली वाटचाल मागे सुरू. आणि म्हणून असं त्यांनी म्हटलं आहे की जी जी लोक कलियुगात जन्माला आले ती तशी खूप नशीबवान आहेत. कारण भरपूर चांगली लोकंसुद्धा या युगामध्ये जन्माला येता आहेत किंवा आलेली आहेत. कलियुगामध्ये सगळे संत तर आपण बघतो कलियुगामध्येच ते जन्माला आलेत, बरोबर की नाही. बहुसंख्य संत जे आपण आता नावं घेतो सगळे, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, कोण नाहीत मला सांगा की आता जे संत आपल्याला माहिती आहेत सगळे कलियुगातलेच आहेत आणि ते सगळे अवतार आहेत आणि आपल्या उद्धारासाठीच त्यांनी जन्म घेतला आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला मार्ग मिळाला आहे. आणि म्हणून आपण नशीबवान आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. असं कधी म्हणू नका की मी कम नशिबी आहे, काय युग आहे. नाही, फार सुंदर युग आहे. हे लक्षात ठेवा की फार चांगलं युग आहे की मी नशिबाने इथे जन्म घेतला आहे, मला लवकर मुक्ती मिळू शकते, कदाचित या जन्मात सुद्धा मिळेल. कशा प्रकारे करतो याच्यावर अवलंबून आहे. साधन त्यांनी म्हटलं की करत असताना एक लक्षात ठेवा आणखी. ते म्हणाले की माझेपणा किंवा मीपणा सोडून जर भगवंताची जर प्रार्थना केली तर तो व्यक्ती अनेक ऋणामधून मुक्त होतो. फक्त मीपणा सोडला पाहिजे मात्र, की मी करतो, माझं असं आहे, मी सगळं सोडून दिलं पाहिजे. आणि तो जर तशा प्रकारे जर त्यांनी जर भगवंताला तो शरण गेला किंवा गुरुनं शरण गेला तर तो जी काही ऋणं असतात, ज्याच्यामध्ये देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, कुटुंबियांचं ऋण आहे, मित्रांचं ऋण आहे, ह्या सगळ्या ऋणातून तो मुक्त होऊ शकतो. जर माझा कर्तृत्वभाव नसेल तर. कर्तृत्वभाव सोडून जो मनुष्य भगवंताची भक्ती करतो त्या मनुष्याची इतक्या प्रकारची ऋणातून मुक्ती होते. कारण सर्व ऋण जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत आपण जन्म घेत राहतो. सगळे ऋण असतातच अनेक प्रकारचे, ते सगळ्या ऋणांचं आपल्याला फेडायचे असतात. कुठलंही कर्ज ठेवायचं नाही आहे. जेव्हा 100% माझं देणं घेणं संपतं तेव्हाच मी मुक्त होण्याची शक्यता असते, बरोबर आहे. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की पाप पुण्य इक्वल झाल्यावरती मानव जन्म मिळतो, असंही काही ठिकाणी उल्लेख केला की आता या ठिकाणी या तुमचं बागचं काय राहिलेलं नाही आणि मग इथून तुम्ही पुढे जाऊन मुक्ती मिळवा, हा शेवटचा जन्म आहे तुमचा, असं असतं. पण या जन्मामध्ये आल्यावर कसं करावं हे पण सांगितलं. या जन्मामध्ये आल्यावरती माझेपणा मीपणा सोडून द्या. कर्तृत्वभाव नाही पाहिजे. अरे मी आहे म्हणून इतकं सगळं छान चालू आहे, बघ मी काय काय केलं, मी सगळं ठेवा बाजूला आणि मग भक्ती करा. ती केली तर तुमच्याकडून अनेक ऋणं जी आहेत ती तुमची संपून जातील आणि आपला मार्ग थोडा मोकळा होत जाईल. ही इतक्या प्रकारची ऋणं फक्त मी भाव सोडून दिला तर कमी होऊ शकतात, असं त्यांनी स्पष्ट अगदी उल्लेख केला आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग सांगितला आहे की पापकर्म करू नका. हे तर सांगितलेलं आहे, ठीक आहे. पण पापकर्म कधी कधी कळत नकळत घडतं ना, त्याला काय करणार. मी काय मुद्दाम पाप करत नाही, पण घडतं एखाद्या वेळेस पाप, चुकून माकून कळत नकळत किंवा घडल्यावर समजतं अरे काय करू, होऊ शकतं. मग अशा वेळेस काय करायचं. तुम्ही म्हणाल प्रायश्चित्त घेऊ. नाही, प्रायश्चित्त तर आहेच, तुम्ही बघू शकता, विचारू शकता प्रायश्चित्त काय घेऊ, त्याची विधी वगैरे असतात, तो भाग वेगळा आहे. पण तो भाग वेगळ्या प्रकारचा आहे. तसं प्रायश्चित्त घेणं हा अजून वेगळा भाग आहे. परंतु त्यांनी असं म्हणलं की अशा गोष्टीचं सुद्धा जे पाप आहे ते जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही आहे. पण मग काय करायला पाहिजे तर तुम्ही अशा वेळेस भगवंताच्या चरणी अनन्य भावाने शरण येऊन त्याची प्रार्थना केली पाहिजे. अनन्य भावाची प्रार्थना आपण रोज करतो, जप करत असू, भजन करत असू, काय ध्यान करत असू, जे काय करतो दररोज करत असू आपण, परंतु अनन्यता खूप कमी वेळा असते. पण जर तुम्ही अनन्य भावाने, विशेषतः समजा मला आज लक्षात आलं की माझ्या हातून पाप घडलं, होऊ शकतं, समजतं आपल्याला, अरे
मी कार चालवायला समजा बसलो आहे, उदाहरण, किंवा टू व्हीलर चालवतो आहे, समजा एखादा छोटासा प्राणी आला माझ्या गाडीखाली, काय करणार? होऊ शकतं, कारण असं तुम्हाला माहिती आहे की छोटीशी असे प्राणी कधी कधी येतात, मांजर येऊ शकते, एखाद्या कुत्र्याचं पिल्लू तर किती ठिकाणी आपण बघतो मेलेली असतात जागेवरती, कारण पिल्लं रस्त्यावर फिरत असतात आणि त्याच्या खाली गाडीखाली कितीतरी मरतात, हे आपण बघितलेलं आहे. असं कधीतरी घडू शकते, एखादी कळत नकळत गोष्ट आपल्या लक्षात पण येत नाही अंधारात, तर मग काय करायचं? अशा वेळेस त्यांनी सांगितलं की बाकीचे प्रायश्चित्त जे असतील ते असू देत, पण जर तुम्ही तुमच्या ज्यांची उपासना करता त्यांच्या चरणकमलावरती अतिशय अनन्य भावाने जर आपण प्रार्थना केलीत, अनन्य भावाने जर आपण त्याची भजन केलं, तर ते पाप जे आहे ते भगवंत धुवून टाकतात. स्पष्ट त्यांनी सांगितलं, अगदी स्पष्ट, की ते पापसुद्धा तुमचं भगवंत क्लीन करू शकतात. पण तुमच्याकडे हा भाव पाहिजे, अनन्य भाव पाहिजे. अनन्य भावाने जर केलात तर तुम्हाला माफी मिळते किंवा त्या पापाचा शालन भगवंत करतात. आपण बघतो ना बऱ्याच ठिकाणी. आता आमची शाळा ही अशी आहे की बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात शाळेमध्ये, की बऱ्याच वेळा वर्गामध्ये दंगा चालू असतो आणि कधीतरी एखाद्या वेळेस चांगला मुलगासुद्धा एखाद्या वेळेस दंगेमध्ये सामील होतो. कारण काय, की संगतीचा परिणाम, त्याला पण वाटतं की चला थोडीशी मजा करावी. मग तो त्यालासुद्धा जेव्हा उभा करतो आपण, त्याला सांगतो काय रे बाबा तू कसा गेलास असं, तेव्हा त्याला वाईट वाटतं, रे खरोखर आपण चुकीचं केलं. इतर विद्यार्थी कधी कधी कोडगे असू शकतात की ते नेहमीच करत असतात, पण कधीतरी एखादा इनोसंट असतो की त्याला पण असं वाटतं की चला थोडी मजा करावी, आणि तो एखादी गोष्ट करतो आणि पकडला जातो. आणि मग त्याला विचारतात तू कसं असं केलंस, तर त्याला नंतर लक्षात येतं की आपण हे असं नव्हतं करायला पाहिजे. त्याला लगेच डोळ्यात अश्रू येतात की नाही 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 मॅडम, मला क्षमा करा, आय एम व्हेरी सॉरी, मी नाही करायला पाहिजे होतं. आणि त्याचा तो भाव आपल्याला समजतो की नाही, हा खरंच त्याच्याकडून ते भरामध्ये घडलेलं आहे. इतर करतायत म्हणून त्याला पण असं वाटलं की चला करावं, आणि त्याने केलं, पण त्याला खरोखर पश्चाताप झाला. मग आपण त्याला काय करतो, त्याला शिक्षा नाही करत. शिक्षक काय म्हणतात की सगळ्यांना मी सारखी शिक्षा, जे कोडगेपणाने करतात त्यांना सोडणार नाही, पण जो थोडासा कळत नकळत अपराध करतो त्याला शिक्षा मी देणार नाही, किंवा त्याची शिक्षा माफ करीन, किंवा दिलीच अगदी तर निग्लिजेबल देईन, की थोडीशी दिली का दिली. आणि जो जितका निगरगट्ट असेल तितकी त्याला शिक्षा कठीण देईन मी. असं आपण बघतोच ना वर्गामध्ये, वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देऊ शकतो. अर्थात देऊ शकतो, देता येते की नाही आता हल्ली कठीण आहे, कारण हल्ली खूप रिस्ट्रिक्शन्स आली आहेत. सरकार अनेक प्रकारच्या कायदा बनवत आहेत की याला मारू नका, त्याला बोलू नका, अमकं करू नका. काय आता कठीण झालं आहे. पालक येतात. पालक जे आहेत ते आता वरचढ झाले आहेत, त्याच्यामुळे मुलं पण वरचढ झाली आहेत की शिक्षण आता द्यायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शिक्षाच द्यायची नाही, शिक्षा दिली नाही तर ते कसं त्यांना आपण कंट्रोल करणार मला सांगा. परंतु हे कोण समजणार आणि कोण ऐकणार? शिक्षा केली, शिक्षक करतो का तर त्याचं भलं व्हावं म्हणून करतो, पण त्या शिक्षकालाच कधी कधी उभं राहावं लागतं पिंजऱ्यामध्ये. का शिक्षा केली, उत्तर द्या. अरे तुमच्या मुलाच्या भल्यासाठी केलं, पण सांगणार कोण आणि कशाला? कायद्यावर बोट ठेवतात लोक. असं कठीण परिस्थिती आली. या ठिकाणी त्यांना असंच म्हणायचं की कळत नकळत तुमच्याकडून जरी अपराध झाला तर त्याची क्षमा परमेश्वर करतो. सगळ्यांना समान शिक्षा नाही आहे, तुम्ही कशा प्रकारे करता हे बघा. म्हणून जर तुमच्याकडून जर एखादी गोष्ट चुकीची घडली, कळत नकळत, नकळत घडलेल्या आपल्याला माहीत नसतात, पण म्हणून तुम्ही अनन्य भावाने दररोज परमेश्वराला सांगा की भगवंत आज काय माझ्याकडून जर घडलं असेल तर मला माहीत नाही, खरंच घडू शकतं, मला क्षमा कर. आणि जी काय प्रार्थना करायची ती अशा पद्धतीनेच करा की माझ्या हातून पाप घडलेलं आहे, कारण घडलं की नाही माहीत नाही ना. आणि मग त्याचा जर मला हिशोब माहीत नाही किंवा होतं आहे की नाही माहीत नाही, तर मग मी जर अनन्य भावाने जर त्याची प्रार्थना केली तर स्पष्ट त्याने उल्लेख केला की परमपुरुष श्रीहरी सर्व या पापकर्माला धुवून टाकतात, त्या पापांचं क्षालन करतात. माऊलींनी पण म्हणलं नाही का, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. आहे की नाही, फक्त नाम घ्या भगवंताचं, एका क्षणात पापांच्या राशी होतात, पण तशा प्रकारे अनन्य भावाने घेतलं पाहिजे. हा महत्त्वाचा आणि कठीण भाग आहे, पण त्याच्यामुळे होऊ शकतं. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला पाप करण्याचा परवाना मिळाला, हे लक्षात ठेवा. की तुम्ही म्हणाल आयडिया चांगली आहे,
छान आम्ही मस्त भगवंताची प्रार्थना करू, उद्यापासून मी निग्लिजिबल काहीच बघणार नाही, कशाची काय संध्याकाळी प्रार्थना करीन ना छान, असं पण नाही चालणार. तुम्हाला नेहमी सावध राहायला पाहिजे की माझ्या हातून पापकर्म होत तर नाही येण्याची काळजी मला घेतली पाहिजे. निष्काळजीपणे वागून पाप करून क्षमा मागून चालणार नाही. असं नाही की फक्त आपलं कन्फेशन बॉक्स आहे, जाऊन फक्त कन्फेशन द्या, मी पाप केलं मला क्षमा कर, परत आठवडाभर पाप करायला मोकळा. पुढल्या रविवारी परत कन्फेशन बॉक्समध्ये जाणार आणि कन्फेशन देणार की माझं पाप घडलं. असं नाही आहे. म्हणजे कन्फेशन बॉक्स ही कल्पना चांगलीच आहे, तो प्रश्न नाही आहे की तुम्ही पाप झालं असेल कळत नाही कळत तर क्षमा मागा, पण ह्याचा अर्थ पाप करण्याचा परवाना मिळाला असा काही लोक अर्थ काढतात. सगळे नाही काढत, पण काही लोक काढतात. असतं. हां, म्हणून त्याचं आपण इंटरप्रिटेशन कसं करतो हे ज्ञानाचं फार महत्त्वाचं आहे. की ज्ञानाचं इंटरप्रिटेशन किंवा विश्लेषण जे आहे ते बऱ्याच वेळा लोक चुकीच्या पद्धतीने करतात आणि म्हणून पाप होतच राहतात. म्हणून ज्ञान जे आहे ना हे व्यवस्थित घेतलं पाहिजे, व्यवस्थित प्रकारे घेतलं पाहिजे आणि नीट समजावून घेतलं पाहिजे की काय ज्ञान आहे. आणि जसं मी तुम्हाला मागे पण 1-2 वेळा सांगितलेलं की बऱ्याच वेळा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की अनेक सोर्सेसमधून सतत ज्ञानाचा वर्षाव कोणी लोक करत असतात. जसा व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपवर अनेक मेसेजेस येतात, अनेक सगळ्या प्रकारचे येतात. कुठलं क्षेत्र नाही आहे सांगा, आध्यात्मिक क्षेत्रात पण येतात. किंवा यूट्यूबवरती तुम्ही फक्त उघडा, विचारा फक्त काहीतरी गोष्ट की त्याच्यावरती अनेक लोकांच्या उपदेशाची तुम्हाला फाईल्स येतील किंवा क्लिप्स येतील छोट्या छोट्या. आणि मग त्याच्यात कितीतरी वेळा अनेक चुकीच्या गोष्टी असतात, अनेक. पण त्याचं प्रमाण न बघता मी त्याला खरं मानतो आणि त्या खऱ्या मानून तसं मी करतो. फक्त नव्हे ते इतरांना पण सांगतो की असं करा आणि तसं करू नका. असं पण घडतं, हे पण उदाहरण आहे की असं सुद्धा घडत असतं. म्हणजे विचार करा की असं मी मध्ये एक घडलं होतं एकदा की असाच एक काही चुकीचा भाग एका व्यक्तीने बघितला. अर्थात त्याचा काही दोष होता असं नाही, पण त्यांनी तो बघितला आणि त्याला खरं वाटलं की असं गोष्ट आहे ती करू नये. जसं मी उल्लेख केला होता त्या दिवशी की गणपतीला प्रदक्षिणा घातल्या तर तुमचं लक्ष्मी निघून जाते, अशा प्रकारचा एक भाग कोणीतरी सांगितला आहे का व्यक्तीने. त्या व्यक्तीचा काही दोष नाही आहे. तिला ज्या ज्या प्रकारे ती क्लिप त्यांनी बनवली असेल, प्रोफेशनली बनवली असेल, त्यामुळे कधीतरी असं वाटू शकतं की अरे किती छान आहे. आणि मी समजा ऐकलं की गणपतीला प्रदक्षिणा जास्त घातल्या तर पुण्य निघून जातं किंवा लक्ष्मी निघून जाते, असं मला खरं वाटलं. तर मी जाऊन इतरांना सांगणार, अरे काय करताय तुम्ही, इतकं प्रदक्षिणा कशाला मारता, गेली तुमची लक्ष्मी. अर्थात मी असं सांगितलं तर भले सगळ्यांना नाही, पण 2 व्यक्तींनी जरी पटलं तर त्या 2 व्यक्ती गणपतीला प्रदक्षिणा घालणारच नाहीत. म्हणजे त्या व्यक्तीला मी चुकीचं मार्गदर्शन केलं, त्याचं वेगळं पाप माझ्या डोक्यावर आलंच ना. आणि त्या व्यक्ती इतर लोकांना सांगणार. माउथ पब्लिसिटी फार लवकर होते. पण असं घडतं, जसं मी उल्लेख केला ही गोष्ट अशी घडली होती. त्या व्यक्तीने नंतर मला सुद्धा जेव्हा समजलं, मी पण एक क्षणभर चकित झालं. म्हटलं बाबा गणपतीच्या भक्तीमध्ये मला काही जास्त माहिती नाही, परंतु जी माहिती आहे त्याच्यात मी तर कुठे वाचलं नाही, कुठल्याही ग्रंथामध्ये याचा उल्लेख नाही आहे. गणेश पुराणामध्ये मी बघितलं होतं, गणेश पुराण वाचलेलं होतं, म्हटलं गणेश पुराणात त्याचा कुठेच उल्लेख नाही आहे. कुठल्याही संहितेमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना जी काही संहिता सांगितली त्यात कुठेही याचा उल्लेख नाही आहे. म्हटलं मग हे कुठून आलं, कुठला आधार ग्रंथ याला. मी माझ्या ताईला पण विचारलं, म्हटलं ताई माझ्या वाचनात कुठे आलं नाही आहे, पण मी असं त्या व्यक्तीने सांगितलं एकाला, तर त्याचा आधार काय, मी त्याला विचारेनच की कुठल्या ग्रंथावरती हे तू ज्ञान देतोयस ते मलाही सांग, मला ज्ञान मिळवायचं आहे. ताई म्हटली मी पण कुठे वाचलं नाही आहे. म्हटलं आता मला त्या व्यक्तीलाच विचारावं लागेल की हे ज्ञान कुठून घेतलंस ते मला सांग. मी म्हणत नाही की चुकीचं आहे, चुकीचं आहे असं मला वाटतं, कारण काय असं मला तरी माहीत नाही आहे. परंतु एखादा सोर्स तुझ्याकडे असला कुठला तर मला सांग पहिला. आय विल लाईक टू व्हेरीफाय बिफोर सेईंग एनिथिंग. मला हे जाणून घ्यायला आवडेल. आणि अर्थात जेव्हा त्यांनी सांगितलं की सोर्स, तेव्हा ते चुकीचा होता हे लक्षात आलं. पण हे सगळं असं होत राहतं. म्हणून आपल्याला ही पण त्याने म्हटलं की जी काय माहिती घ्यायची ती कोणाकडून घेता ही माहिती घ्या. ऑथेंटिक सोर्स आहे का बघा, ऑथेंटिक ग्रंथ आहे का बघा, सांगणारी व्यक्ती ऑथेंटिक आहे बघा, ही खात्री करा. आणि मग तुम्ही त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन स्वतः करा आणि इतरांना सांगा. इतरांना सांगायच्या पंधातच पडू नका, कारण चुकीचं सांगितलं तर पापच आहे.
अशा प्रकारची खूप सुंदर अशी त्यांनी या विशेषतः ह्या स्कंधामध्ये खूप सुंदर त्यांनी माहिती दिली, खूप चांगला उपदेश केला आहे. असा अनेक प्रकारचा त्याने उपदेश केला. पुढेही अजून काही गोष्टी आहेत, परंतु मला वाटतं कालमर्यादा आता आपली संपलेली आहे. आजचा जो भाग आहे तो आता 5 वाजून 40 मिनटं झालेत. तर या ठिकाणी आपण या भागाला स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली तर क्षमा करावी. आणि भाग क्रमांक 156 या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ.